कर्मकाराने अतिथी देव भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने हा ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन आपले खरे रूप प्रकट केले. दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र गाव प्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असते. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा भूतांचा असतो. नाभिकाला माहित असते आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होती. स्वर्गातील इंद्राची बाबतीत इतकी सुंदर आहे तितके आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आणि वर्तमान गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती. आता कसं आहे, फ्रेश झालो रूम मधून आणि इथून रूमच्या म्हणून तिकीट घेतला. एकदम जरासा खाली आलो की लगेच हे प्राचीन कोकण आहे. ते मागच्या वेळी बघायचं राहून गेलं, त्याच्यामुळे आम्ही आता आलोय. हा बघा, इथून ही एंट्री द्यायची. तर कसं आहे त्याच्यामध्ये की 50 रुपये प्रत्येकी तिकीट आहे आणि 50 रुपयामध्ये आहे ना, जर आपल्याला शूटिंग किंवा फोटोज काढायचे आतमध्ये तर त्याचे 50 रुपये वेगळे आहेत. आणि एक आतमध्ये शंकाचा कुठला तरी शेवटचा पॉईंट बोलले तर त्या पॉईंटला फोटोज किंवा व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे. तर गाईड असतो, गाईड हा ग्रुप करून दिला जातो. ग्रुपमध्ये पूर्ण आपण जातो सोबत आणि तो प्रत्येक गोष्टी तो गाईड माहिती सांगतो. तर त्या ग्रुप सोबत जातोय. आधी वाटलं सिंगल जायचं आहे कारण आपण ब्लॉग पण शूट करतो, ठीक आहे त्याच्यासोबत जाऊया, आपल्याला अजून माहिती भेटेल आणि तुम्हालाही दाखवता येईल. त्याच्यामुळे आता आतमध्ये जातोय, गिम्बल पण सेट करतोय, व्हिडिओ पण होईल आणि त्याबरोबर सगळ्याच गोष्टी होतील. हे इकडे तिकीट काउंटर आहे आणि हा आता इथून एंट्री आहे पूर्ण. आता तुम्ही बघत चला, तुम्हाला आता मी सिनेमॅटिक शॉट दाखवतो. गाईड असं आहे, गाईड माहिती सांगतो तर मेन ठिकाणांची माहिती पण दाखवतो. बाकी सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. जातानाच फोटो काढत चला कारण एक्झिटचा रस्ता वेगळा आहे. नमस्कार, मी प्रीती प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट आणि इतर सेंटर आमची संस्था आहे. या ठिकाणी पर्यटनाचा उत्पादन हा विषय घेऊन ते काम विविध धार्मिक ग्रंथांचा नक्षत्र बाग तयार केली. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला सौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर बोर्ड लावलाय प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार. जाताना तो तुम्ही पाहू पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र दीर्घायुष्याची प्रसिद्धी मानलेली आहे. याला पिंपळ पार म्हणतात. कारण हा जो दगडी कट्टा बांधलाय कोकणी भाषेमध्ये त्याला पार असं म्हणतात. हा पार 400 वर्षापूर्वी बांधला गेला. जेव्हा पार बांधला गेला त्यावेळी तिथे पिंपळाचं रोप लावण्यात आलं. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाचा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. स्वर्गातील इंद्राची बाबतीत इतकी सुंदर आहे तितके आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आणि वर्तमान गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती. त्यांची समाज रचना, ग्रामर, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाचून
कोकमचं झाड आहे. याच्या फळांपासून कोकम सरबत व कोकम आगळ तयार केले जातात. त्यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते व त्याचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. इथे अजगराचा स्टॅच्यू भगवान परशुराम म्हणजे त्यांनी सर्व पृथ्वी त्यांनी दान केलं. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असे मसाले बाग तयार केले. आतमध्ये मसाल्याची झाडं लावले. तिथून जायचं पुढून बाहेर पडायचं. जाण्याचे देखील लावतो. भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असतो. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवांकडे जाऊन देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण ज्यावेळी आपल्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसतो. प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतकं जवळचं आहे की आमचे एकमेकांकडे जाणे येणं असतं. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव जाणीवपूर्वक ठेवलं. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग समृद्ध होता.
त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आम्ही कोकणी माणसं वड पिंपळ सापनाग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत म्हणून आमच्या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय. बाकी असं म्हणतात की कोकणात भरपूर भूतं असतात, पण कोकणवासियांची श्रद्धा आहे त्या महादेव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात. शिमग्याच्या वेळेस या देवाला गाराणे घातले जाते, तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे वीरगळ दाखवले वीर प्राप्त लोकांचे प्रतीक. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या उडीपेक्षा मोठ्या असतात, तरी हे लोक कुशलतेने उडी वल्लवतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात. नाभिका पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक सुतार चर्मकार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत असते. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य होतं. नाभिकाला माहित असते आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होती. आता तुम्ही ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी असतो. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फिरतो. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे धार्मिक व राजकीय बाबी पहिला मान हा खोतांचा. खोता गावचा प्रमुख असतो. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची. खोतांची बायको कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. माझघरचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळतात. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये देव या नावाने खेळला गेला. खोत ज्या उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवरांनी ओटीला बसायचे. ही समोर आहे ती पडवी सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर, मागच्या बाजूला माझे म्हणजेच पूर्वीची भेट. घराचे छप्पर पहा, वरती छोटे छप्पर, मध्ये त्याखाली मोठे छप्पर. कारण कोकणामध्ये उष्णता फार असते. घरातील उष्ण हवा सतत या गॅप मधून बाहेर पडते व बाहेरची थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातले वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणात तुळस, इथे अडकित्यांचे प्रकार असतात. शेतकरी याचं गवताचं तर याच्या अपुऱ्या कपड्यांना जाऊ नका. आमच्या गावातले एक महत्वाचं उत्पादक घटक असेल तो एकमेव धान्याचं उत्पादन करत असे आणि 12 बलुतेदार खोत राजे यांना धान्य पुरवण्याचे काम तो करत असे. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा शेतकरी होता. ती चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असं म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जाईल, पण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा ती इथले 2-3 मीटर घेऊन स्वयंपाक चुलीत विस्तव पेटवत असते. हा विस्तव विझला तर घरात 2 गारगोट्या ठेवलेल्या असतात. त्या एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत असतो. शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवली, कारण शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा घालत असते. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं असतात. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती. हे उचल आहे, याचा उपयोग पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जातो. इथे गौरी गणपतीचा सण दाखवला. ही खोळी, तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो. मातीची सर्व संबंधित कुंभार करतात. गणपती दिवस लाल मातीचे गणपती तयार करतात.
उन्हाळ्यात मातीची मूर्ती बनवून देण्याचं काम हा कुंभार करत असतो. हे जे सफेद रंगाचं मडकं आहे ते माडी काढण्याचं मडकं. कोकणामध्ये नारळाची झाड मोठ्या प्रमाणात त्याला नारळ येण्यापूर्वी कोळ येते, तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब गळणारी मडके वरच्यावर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, पण माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालू आहे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवदेवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देतच. यांच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र, अन्यवेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असतो. आपल्या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास. येथे निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू, कलम, कापड, शंख, शिंपी इत्यादींची निर्यात हा वाणी करत असते. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येतं. म्हणजे जे भारताने सुवर्ण अनुभवलं त्याची प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. हा सुतार सावंतवाडी. सावंतवाडी लोकांचे लाकडावर कोरीवकाम जगप्रसिद्ध. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. इकडे दरवेळी दाखवत अस्वलाचा खेळ करणारा आणि ते गालवी दाखवत सापाचा खेळ. उभे लाकूड दिसते त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते व या ठिकाणी चोखणारा बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगड ठेवून त्याने स्वतः त्यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन गोल फिरवला जातो. त्या गुरुने बांबूच्या वस्तू बनवून देण्याचं काम हा गुरु करत असतो. हे सुपाय, फुलांची परडी, हिरोवी तिचा वापर धान्य धुण्यासाठी वाजू धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातली कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्री या रोडीमध्ये दिवातून हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्यापूर्वी हा दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचं लग्न जर मुंबईला असेल तर ही रोवी गावाहून मुंबईला पाठवली जाते. त्यामध्ये पाणी ठेवलं जातं. या पाण्यावर केळीचं पान ठेवलं तर मोदक ठेवले यामध्ये डाळ घातली जाते. डाळ वाचून पुरण किंवा बनवलं जातं. पाण्याची डाळ बाजूला 2 चमचे लाकडी चमची सांगितल्याप्रमाणे 12 लोकांच्या घरोघर जाऊन सेवा केली. आजकाल हा करतो या मुलीच्या घरी आला तुम्ही कोकणी मुलींची लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असेल तोपर्यंत या मुलींना बांगड्या बांधण्याचा कोणताही मोबदला कासर घेत नसते. ज्यावेळी मुलीचे लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील या कासराला एक सोन्याचा छोटा असा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसते. म्हणजे हा कासर या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असते. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. याच्या दिलेला आणखी प्रसंग 500 वर्षापूर्वी महाबळेश्वर नावाचं देवस्थान त्या पर्वतामध्ये एक मोठी गुहेमध्ये शंकराची देवी अजूनही त्या गुहेमध्ये जिवंत साप आहे. पूर्वी महाबळेश्वर एका गावामध्ये राहत होते. त्याच्या गावातील लोक वाईट मार्गाने वागायला लागल्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होणार शंकराला मान्य होणे शक्य नव्हते. त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार घरी पण श्रद्धाळू आणि नीतिवान होते. शंकराने कोणत्याही जातीपातचा भेदभाव न करता चर्मकारात मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन
आपले खरे रूप प्रकट केले व चर्मोकरा दर्शन दिले. त्याला सांगितले, यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. दरवर्षी संक्रांतीला शंकराच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचं का चर्मकराचा आजचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वरी असे देवस्थानी त्या ठिकाणचा भेट मानला जातो. कोकणात इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असतात. तिथून त्यांचा पटला बसतो. 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. ज्यावेळी हे लोक गावामध्ये तेव्हा पायाचा आंब्याच्या वाणा हातात घुंगराची घालतात. खांद्यावर फाशी झाली त्या वेशभूषेत येतात. असे असले तर 100 ते 125 5 ते 25 म्हशींचा माळ एखादा डंबुरी. इकडे बकरीची गोठी दाखवली. जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी ती अशी उंचावर राहिली. खोडापासून काठ तयार केलं जातं. ते पाण्यामध्ये घालतात. आतील खोडाचे छोटे तुकडे केले जातात आणि या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. आणि लाल रंगाचा पाक तर 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. पाक सावलीमध्ये सुकर घालून त्याच्या वड्या पाडल्या जातात. म्हणजेच काढण्याच्या प्रक्रियेतून ते 4 महिने लागतात. माथाण आहे. पूर्वी अशा माथाणांचा उपयोग शिकारीसाठी आणि वश ठेवण्यासाठी केला जातो. जाणार ते 3 जण चप्पल काढून जाऊ शकतात. पुढे शॉप आहे. तिथूनच पुढे लास्ट पॉइंट आहे शंखांचं प्रदर्शन. त्याच्या बाजूने इन्स्टा ते गाईड आहेत ते वेगळे. कसं आलं, प्राचीन कोकण बघायला आलो होतो मागच्या वेळी. पण मी आलो होतो, पण मागच्या वेळी मला इकडे येताना आलं. पण तुम्ही बघितलं अतिशय सुंदर आहे. पूर्ण जुन्या काळातलं आपलं प्राचीन गाव पूर्ण वसवलेलं आहे. आणि मसाल्याच्या जे पदार्थ असतात त्यांच्या सर्व झाडांची लागवड केलेली आहे. तुम्ही सर्व बघितलं. तर आता कसं आलं, हे सगळं तुम्हाला दाखवलं. तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. आवडलं असेल एक सुंदरशी कमेंट करा पटकन.